आज मी बनवते कोलंबीची खिचडी, ती देखील सिकेपी स्टाईल. त्यासाठी आपल्याला एक खास मसाला लागणार आहे, तो सुद्धा आपण तयार करणार आहोत आणि ही माझी पर्सनल फेव्हरेट आहे. तर चला आपण बनवूयात कोलंबीची खिचडी सिकेपी स्टाईल. तर जो मसाला आपण बनवणार आहोत त्याला तळला मसाला असं म्हणतात. त्यासाठी थोडंसं तेल घ्यायचंय, त्याच्यावर उभा चिरलेला मी कांदा घातलाय. अर्धा कप कांदा घेतलाय मी. ह्याला छान परतून घ्यायचं. म्हणजे कांदा जो आहे ना, तो छान तांबूस झाला पाहिजे आणि मग त्यामध्ये आपण घालणार आहोत सुकं खोबरं. तर आता आज मी ना मार्केटमध्ये जे खोबऱ्याचा किस मिळतो तो वापरलाय. पण तुम्ही जर का तुमच्याकडे खोबऱ्याची वाटी असेल, सुक्या खोबऱ्याची, तर ती तुम्ही वापरू शकता. त्याची पाट काढून घ्या आणि मग किसलं तरी चालेल, त्याचे तुकडे केलेत तरी चालेल, कसंही चालेल. पण त्याला छान खरपूस असं भाजून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपण त्यामध्ये घालायचे आहेत धणे. म्हणजे कांदा खोबरं छान गोल्डन ब्राउन झाल्याशिवाय आपण त्याच्यात धणे घालणार नाही आहोत, हे फक्त लक्षात ठेवा. मग धणे घालून आपल्याला ना साधारण 1 मिनिटं त्याला परतून घ्यायचंय. आता आज मी जो तुम्हाला मसाला दाखवतेय ही क्वांटिटी आपल्या खिचडी पुरतीच आहे. पण तुम्हाला हा मसाला करून जर का ठेवून द्यायचा असेल तरी तुम्ही करू शकता. क्वांटिटीला तुम्ही मल्टिप्लाय करा. दुप्पट-तिप्पट जसं तुम्हाला हवं तसं करा आणि वाटलेला जो मसाला असतो तो एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून त्याला फ्रीझरमध्ये तुम्ही साधारण 1 महिना सुद्धा ठेवू शकता. आता मी ह्यामध्ये जिरे घातले. जिरे घातल्यानंतर सुद्धा 1 मिनिटं आपण छान त्याला परतलंय. मग त्यामध्ये काळी मिरी, लवंग आणि दालचिनी असं आपल्याला घालायचंय आणि हे सगळं आपल्याला परत 1 मिनिटं छान परतून घ्यायचंय आणि परतून झाल्यानंतर हा जो मसाला आहे तो आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचा आहे. थंड झाल्यानंतर पाणी वापरून त्याचं वाटण तयार करून घ्यायचंय. आता इकडे आपण एक अजून दुसरं वाटण तयार करणार आहोत, ज्यासाठी लसूण, हिरवी मिरची, आलं आणि कोथिंबीर घेणार आहोत. तर ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा पाणी वापरून आपण छान वाटून घेऊयात. एकदम बारीक वाटून घ्यायचे. हा आपला हिरवा मसाला किंवा हिरवं वाटण आपलं हे तयार झालं. आता इकडे मी कोलंबी घेतली अर्धा किलो. म्हणजे आपण कोलंबीचं शेल काढल्यानंतर, साल काढल्यानंतर ती अर्धा किलो आहे. मग त्यामध्ये आपण घालणार आहोत हळद आणि तिखट. आता तिखट कसं आहे ना, तुमच्यावर आहे की तुम्हाला किती कमी जास्ती करायचं तुम्ही करू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आणि हे मॅरिनेट करायला ठेवायचं. म्हणजे आपण सगळ्या कोलंबीला छान मसाला लावायचा आणि अर्धा तास बाजूला ठेवून द्यायचं, जेणेकरून ती छान मॅरिनेट होईल. तर हे बघा मी मस्त मसाला लावलाय आणि आता आपण ही कोलंबी बाजूला ठेवून देऊयात. भाताची तयारी करूयात. त्यासाठी मी घेतले तिकडे तांदूळ अर्धा किलो घेतलेत. आता ह्यासाठी ना काही लोकं बासमती वापरतात, काही लोकं लाँग राईस वापरतात. मला खिचडीमध्ये ना स्वतःला म्हणजे पर्सनली कोलम तांदूळ फार आवडतो. तर मी कोलम तांदूळ वापरलाय. त्याला छान धुवून घेतलंय आणि पाणी घालून अर्धा तास मी ह्याला सुद्धा भिजत ठेवणार आहे. जोपर्यंत आपला तांदूळ भिजतोय तोपर्यंत आपण कोलंबीची तयारी करूयात, म्हणजे खिचडीची तयारी करूयात. तर त्यासाठी आपण काय करायचंय, एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं, ते गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. तर आज मी जी खिचडी करतेय ती लंगडीमध्ये करतेय. तर मी लंगडीमध्ये पहिले छान तेल गरम करून घेतलं आणि कांदा सुद्धा परतून घेतलाय. आता त्यामध्ये मी टोमॅटो घातलाय. टोमॅटो सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. आता ह्या टोमॅटो घातल्यानंतर ना आपण थोडंसं मीठ घालायचं, जेणेकरून त्याचं पाणी सुटेल आणि टोमॅटो छान शिजेल सुद्धा आणि आपल्या पातेल्याला, भांड्याला खाली ना काही लागत नाही. नाहीतर कधीतरी असं करपतं ना खाली, तर ते पण होत नाही. छान मी असाच टोमॅटो जो आहे तो शिजवून घेणार आहे. तुम्हाला हवं तुम्ही ताटली ठेवून सुद्धा शिजवू शकता. मग मी इकडे काश्मीरी लाल मिर्च घातलेली आहे पावडर. ती तुम्ही हवी तर वापरू शकता किंवा स्किप करा, पण ही वापरलीत तर फार सुंदर रंग येतो. त्यानंतर बटाटे घालायचे. तर बटाटे बघा मी कसे असे जाड-जाड चिरून घेतलेत. हे मी तुम्हाला मुद्दाम दाखवते, कारण बटाटे जे आहेत ना ते आपल्याला असे जाडसर चिरून घ्यायचे. 2 बटाटे मी घेतलेत मीडियम साइजचे आणि ते ह्याच्यामध्ये घालून त्यावर मसाला छान कोट होईल असं आपल्याला त्याला जरा 1-2 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचंय. बघा बटाट्याला सगळं कांदा टोमॅटोचा जो मसाला आहे तो छान लागला आहे. आता आपण ह्याच्यावर कोलंबी घालणार आहोत, म्हणजे मॅरिनेटेड कोलंबी आहे ती त्याच्यावर घालायची आहे आणि कोलंबी घातल्यानंतर आपल्याला ही सगळं जे आहे बटाटा, कोलंबी, कांदा, टोमॅटो हे सगळं छान सवताळून घ्यायचंय. आता मला मागच्या एका व्हिडिओमध्ये ना बऱ्याच लोकांनी विचारलं की सवताळणं म्हणजे काय असतं? मी तुम्हाला बिरड्याचा एक व्हिडिओ दाखवलेला. तर त्या व्हिडिओमध्ये मला खूप लोकांनी ही कमेंट केली. तर सवताळणं म्हणजे काय, की आपला जो मसाला असतो, तूप, तेल जे काही आपण वापरलं असतं त्याच्यावर जो मसाला घालून आपण गोष्टी अ, अशा म्हणजे मिक्स करतो, त्याला सवताळणं म्हणतात. त्याच्यामध्ये पाणी नसतं. पाणी न घालता आपण जेव्हा त्याला मिक्स करतो तेव्हा त्याला सवताळणं असं म्हणतात. आता बघा मी इकडे तळला मसाला घातलाय. जो आपण मगाशी मसाला बनवला त्याला मी पाणी घालून छान वाटून घेतलं. बारीक छान वाटायचं आणि तो मसाला मी आता इकडे
घातलेला आहे. ह्या तळल्या मसाल्याने ना ह्या खिचडीला एक वेगळाच स्वाद येतो आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे जो आपण पुढे वापरणार आहोत, तो मी तुम्हाला सांगते. आता त्यानंतर मी ह्याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत. आपण जेव्हाही कुठलीही खिचडी करतो तेव्हा तांदूळ घालतो किंवा कशातही तांदूळ घातल्यानंतर त्याला एकदम ना हळूवारपणे मिक्स करायचं. नाहीतर काय होतं, की आपला तांदूळ जो आहे तो मोडतो आणि मग आपला भात जो नंतर शिजलेला भात दिसतो ना तसा तुटका दिसतो, म्हणजे छान दिसत नाहीत. छान शितं मस्त पूर्ण दिसली पाहिजेत आपली. जेव्हा आपली खिचडी तयार होईल ना, मी तुम्हाला दाखवेन एंडला. त्यामुळे एकदम हळूवारपणे असं आपल्याला मिक्स करायचंय. मग आता गरम पाणी ह्याच्यात मी घातलेलं आहे, तर तुम्ही कसं पाणी मोजाल? आपण भात जो आहे म्हणजे राईस जो आपण घेतला तांदूळ, ते आपण अर्धा किलो घेतले. तर तुम्ही काय करा, घरातला पेला किंवा वाटी कशाने तरी अर्धा किलो किती होतात ते मोजून घ्या. मग 2 पेले जर का झाले असतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 4 पेले पाणी घालायचं. डबल पाणी तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं, जेवढे पण तुम्ही तांदूळ वापरलेत त्या हिशोबाने. आता बघा मी छान सगळं मिक्स केलंय आणि आता ना आपलं एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे कोकोनट मिल्क, म्हणजे आपण नारळाचं जे दूध काढतो ना, ते तुम्हाला मार्केटमध्ये मिळालं तर तुम्ही तसं घेऊ शकता किंवा नारळाला कट करा, मिक्सरमधनं त्याचं दूध काढा आणि म्हणजे मिक्सरमध्ये त्याला फिरवा आणि मग आपल्या गाळणीने गाळून घ्या, की याचं दूध निघेल. ते दूध वापरायचं, मीठ घालायचं चवीनुसार आणि जर का तुम्ही नवीन असाल, तुम्हाला फार स्वयंपाकाची सवय नसेल, तर पाणी चाखून बघायचं. पाणी छान खारट लागलं पाहिजे, म्हणजे आपलं मीठ परफेक्ट झालं. थोडासा ह्याच्यामध्ये मी गरम मसाला घालते, ज्याने ह्याची चव छान होते. जास्ती नाही वापरायचा, नाहीतर बाकीच्या गोष्टींची जी चव आहे ती ती येणार नाही आणि जास्ती गरम मसाल्याची चव येईल. तर त्यामुळे थोडासाच गरम मसाला मी ह्याच्यामध्ये वापरलाय आणि छान अशी उकळी आली आहे बघा ह्याला. किती मस्त मोठ्या गॅसवर मी त्याला उकळी आणली आहे. आणि आता ह्याला मी मस्तपैकी मिक्स करते. मग मी तुम्हाला दाखवते, की मी कशी शिजवते खिचडी. म्हणजे जेव्हा आपण असं भांड्यात करतो, तेव्हा आपल्याला कसं करायचंय, की इथे मी ना जो तुमचा चमचा असेल, पळी असेल ती ठेवून द्यायची आणि त्याच्यावर ताटली ठेवली. आता मी गॅस एकदम बारीक केलाय. ताटलीच्या बाजूला जागा ठेवलेली आहे. पूर्ण बंद नाही केलं, नाहीतर उतू जातं. म्हणून आपण ताटलीच्या बाजूला थोडी जागा ठेवायची आणि एक 4 मिनिटानंतर परत उघडून बघायचं. गॅस आता बारीक आहे आपला आणि मग याला आपण परत एकदा मिक्स करायचं. तुम्ही बघाल पाणी जे आहे ना, ते किती आटलंय, किती कमी झालंय बघा पाणी आणि आपली खिचडी किती छान होते. आणि तुम्हाला जर का दिसत असेल तर आपली शीतं सुद्धा भाताची किती मस्त आहेत. ती मोडली नाहीयेत. का तर आपण एकदम हळूवारपणे करतोय ना, त्याला मिक्स पण हळू करतोय. म्हणून आपला जो भात आहे तो मोडला जात नाहीये. आता असं पाणी एकदमच ह्याचं कमी झालंय. मी ह्याला छानपैकी असं लावलंय आणि आता मात्र मी पूर्ण ताटली ठेवणार आणि बारीक गॅसवर ह्याला 5 मिनिटं असंच ठेवणार आणि मग त्यानंतर गॅस बंद करून 20 मिनिटं झाकून ठेवायचं आणि मग तुम्ही 20 मिनिटानंतर जेव्हा खिचडी उघडाल तेव्हा तुमची छान कोलंबीची खिचडी सिकेपी स्टाईलने तयार झालेली असेल.